नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे अधिकारी पॅटर्न या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आयोगाने एक नोटिफिकेशन काढून टॅक्स असिस्टंट या पदाची एक मिनिट पेनचा रंग चेंज करतो. टॅक्स असिस्टंट या पदाची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जाहीर केलेली आहे. यामधून म्हणजेच जी साधारण गुणवत्ता यादी 2-4 दिवसापूर्वी आली होती, त्यातून ज्यांना टॅक्स असिस्टंट यापदी निवड झालेली आहे त्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानंतर बऱ्याच उमेदवारांना किंवा विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला आहे की टॅक्स असिस्टंट घ्यावी की क्लर्क 2023मधून क्लर्क घ्यावी. यामध्ये दोन्हीचं कंपॅरिझन बघता टॅक्स असिस्टंट वरवर आपल्याला चांगलं दिसतंच, पण क्लर्क 2023 हे का बेटर वाटतं, तर आपला जिल्हा मिळणार आहे म्हणून. परंतु मित्रांनो, एक लक्षात घ्या, असं जरी असलं तरी वास्तव खूप वेगळं आहे. ॲक्च्युली मी फक्त इथपर्यंत म्हणजे टॅक्स असिस्टंट जॉईनिंगच्या वेळी एवढा पगार मिळणार, सॅलरी स्लिप आत्ताच बघून घ्या, एवढाच व्हिडिओ बनवणार होतो. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन टॅक्स असिस्टंट क्लर्क 2023 यामध्ये जेव्हा कन्फ्युजन यायला लागलं की मी टॅक्स असिस्टंट घेऊ की क्लर्क घेऊ, त्याच्यावर एक व्हिडिओ बनवावा किंवा याच व्हिडिओमध्ये 2 मिनिटात त्या गोष्टी क्लिअर कराव्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा बघणार आहोत दोन्ही पदांच्या सॅलरी, दोन्ही पदांचं पोस्टिंग, दोन्ही पदाचं प्रमोशन, त्यानंतर जॉब प्रोफाईल काय आहे. इतक्या 4 मुद्द्यांवर आपण या गोष्टी कम्पेअर करणार आहोत. मित्रांनो, पहिल्यांदा जर सॅलरीचा विषय आपण घ्यायला गेलो तर इथे आपण बघू शकतो जे टॅक्स असिस्टंट म्हणजे ही सॅलरी स्लिप आहे नोव्हेंबर 2024ची. म्हणजे टॅक्स असिस्टंट झाल्यानंतर ही स्लिप प्रत्येकाला मिळते. तर बघा, इथं आपलं डिपार्टमेंट दिलेलं आहे, कमिशनरेट ऑफ सेल्स टॅक्स. त्यानंतर डेजिग्नेशन, हे पद म्हणजे पद कोणतं आहे हे इथे सांगितलेलं आहे, टॅक्स असिस्टंट हे पद आहे. त्यानंतर डेट ऑफ रिटायरमेंट 31 जानेवारी 2056. त्यानंतर पेमेंट लेवल S8 25,500 ते 81,100 म्हणजे बेसिक पे 25,100. इथं पॅन कार्ड नंबर असतो, इथे आपल्या बँकेचा IFSC क्रमांक असतो, इथे आपला मोबाईल नंबर असतो. पे कमिशन 7th पे कमिशन, डेट ऑफ जॉईनिंग आहे. त्यानंतर इथे जन्मतारीख, इथे आपलं नाव असतं. त्यानंतर इथे आधार कार्ड नंबर, DCPSचा अकाउंट नंबर असतो, इथे बँकेचा अकाउंट नंबर असतो. आणि जे आपलं ही एक पेमेंट आपल्या पेन्शनसाठी किंवा NPSसाठी कट असतो त्याचा हा प्राण नंबर इथे असतो. त्यानंतर मित्रांनो, आता आपण कंपोनंट्स बघूया. या बाजूला ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला मिळणाऱ्या आहेत म्हणजे आपल्या अकाउंटला जमा होतात. तर या बाजूला ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला गव्हर्नमेंट रिकव्हरीज म्हणजेच अकाउंटमधून कट होणाऱ्या अमाऊंट्स असतात. मित्रांनो, याचं बेसिक बघून घ्या, 25,500 बेसिक आहे. त्यानंतर HRA 6,885 हे मुंबईमध्ये यांचं जॉईनिंग असल्यामुळे मुंबईमध्ये सद्यस्थितीला 27% HRA इतका मिळतो, या बेसिकच्या 27% मिळतो. त्यानंतर हे डिअरनेस अलाउन्स नको बघायला आपण, 1 मिनिट, ठीक आहे, बघूया, म्हणजे लास्टला बघणार होतो पण इथेच बघूयात. ठीक आहे, जो सध्या डिअरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता आहे तो बेसिकच्या 50% म्हणजे 12,750. त्यानंतर हे CLA 300 रुपये. त्यानंतर ही जी 5,355 आहेत ही अमाऊंट म्हणजे हे बेसिक प्लस DA यांची 10% यांची 14% अमाऊंट ही 5,355 इतकी आपल्याला मिळत असते. त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजेच प्रवास भत्ता हा आपला 2700 रुपये या पदाला मिळत असतो. अशा पद्धतीने एकूण आपल्याला मिळणारी ग्रॉस सॅलरी म्हणता येईल 43,490 रुपये. त्यानंतर याच्यातून कटिंग काय होतं तर प्रोफेशनल टॅक्स म्हणजे आपला जो व्यवसाय कर असतो तो 200 रुपये कट होतो. त्यानंतर GIS म्हणजे गट विमा हे आपल्याला परत मिळत असतात, हे 120 रुपये कट होतात. त्यानंतर हे जे 5,355 रुपये आहेत हे इथे जे जमा झालेले आहेत ग्रॉस ॲडजस्टमेंट म्हणून ते परत कट करून घेतले जातात, आपल्या पेन्शनसाठी किंवा NPS अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. त्यानंतर हे जे स्टॅम्प रेव्हेन्यू आहे हे 1 रुपये पहिल्यांदा जे रेव्हेन्यू तिकीट असायचं आणि त्याचा 1 रुपयेचं तिकीट लावावं लागायचं जेव्हा ऑनलाईन सॅलरी स्लिप बनत नसायच्या किंवा
ऑफलाईन सॅलरी स्लिप बनायच्या त्यावेळेला त्याच्यावर ₹1 स्टॅम्प तिकीट लावावं लागायचं. त्याचे हे ₹1 कट आत्तासुद्धा होतात. त्यानंतर ही DCPS म्हणजे हा जो 5,355चा शेअर झाला हा आपल्या NPS अकाउंटमध्ये शासनाचा शेअर झाला. त्यानंतर DCPSचे 3,825 हा शेअर झाला आपला. हे 3,825 कुठून आली तर बेसिक पे प्लस डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता या दोघांची बेरीज केल्यानंतर जी अमाऊंट येते त्याचे 10% ही अमाऊंट असते. म्हणजे या दोघांची बेरीज येते 38,250. त्याची 10% अमाऊंट ही आपल्या NPS अकाउंटमध्ये आपला वाटा म्हणून कट होत असते. अशा पद्धतीने या ज्या अमाऊंट्स आहेत याची टोटल ₹9,501 होते आणि ही रिकव्हरी होत असते. म्हणजेच 53,490 त्यानंतर 9,501 यातून वजा केल्यानंतर इतकी अमाऊंट येते 43,989. याला इन हँड पेन दुसरं घेतो 1 मिनिट. याला आपण इन हँड सॅलरी असे म्हणतो. तर हे तुम्ही बघून घ्या मित्रांनो लाईव्ह आणि अशीच सॅलरी स्लिप म्हणजे हे जे आहेत जॉईन झालेले टॅक्स असिस्टंट माझे मित्र आहेत त्यांची ही सॅलरी स्लिप आपल्यासमोर मी प्रेझेंट केलेली आहे. ही अमाऊंट आपली इन हँड सॅलरी असते. तर ही आपली ग्रॉस सॅलरी आहे हे लक्षात घ्या मित्रांनो. या ज्या अमाऊंट कट झालेल्या आहेत इथे हे 120, 5,355 आणि 3,825 या 3 अमाऊंट आपल्याला रिटायरमेंटनंतर रिटायरमेंट बेनिफिट्स म्हणून मिळत असतात. तर हे 200 आणि हे ₹1 201 हे आपले कट होत असतात ॲज अ टॅक्स. त्यानंतर आता पुढचा मुद्दा म्हणजे ही झाली. आणि जर तुम्हाला क्लर्कची सॅलरी स्लिप बघायची असेल प्रत्येक जिल्ह्याला कशी असते तालुक्याला कशी असते आणि मुंबई पुण्याला कशी असते त्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे. तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. तिथे तुम्हाला लक्षात येईल की किती रुपये जमा होतात. इन डिटेल मी बोललेलो आहे. त्यानंतर मित्रांनो आता जर आपल्याला TA आणि मुंबईचं म्हणजे टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क यांचं जर पोस्टिंगचा विचार केला म्हणजे जर बऱ्याच जणांचा मुद्दा काय आहे की TA हे मुंबईमध्ये करावं लागतं आणि क्लर्कला जिल्हा मिळू शकतो म्हणून मी क्लर्क घेणार TA घेणार नाही. पण मित्रांनो लक्षात घ्या साधारणपणे सुरुवातीची 3 ते 5 वर्ष तुम्हाला मुंबईमध्ये काढावी लागतात. त्यानंतर तुमच्या जवळचा जिल्हा मिळू शकतो किंवा स्वतःचा देखील. त्यामुळे हा जो विषय आहे हा इनव्हॅलिडच म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला बदली ही प्रत्येक ठिकाणी आहे जिथे सरकारी नोकरी तिथे बदली म्हणजे बदली हा सरकारी नोकरीतला अविभाज्य भाग आहे. मित्रांनो क्लर्क जिल्हाच मिळेल याची शाश्वती खूप कमी आहे. जर तुम्हाला महसूल शाखा किंवा जी पुरवठा शाखा आहे ही मिळाली तर प्रॉपर तुम्हाला जिल्हा मिळू शकतो. परंतु इतर जे आपल्या प्राधिकरणं आहेत ती जिल्हा नसून त्या जिल्ह्यातील आसपासचे म्हणजे विभागवार आहेत. म्हणजे जिल्हा प्लस आसपासचे जिल्हे मिळून आहेत. त्यामुळे जरी तुम्हाला आत्ता 3 वर्षासाठी किंवा 5-6 वर्षासाठी जिल्हा मिळाला तरी तुमची 6 वर्षानंतर बदली ही दुसऱ्या जिल्ह्यात होणार आहे. त्यामुळे आत्ता 5-6 वर्ष बाहेर काढणं किंवा नंतर 5-6 वर्ष बाहेर काढणं इतकाच मुद्दा या पोस्टिंग संदर्भात उरतो. त्यामुळे काही विचार न करता TA आपण घेतलं पाहिजेत असं मला पोस्टिंगच्या अँगलने वाटतं. त्यानंतर पुढचा मुद्दा प्रमोशन. मित्रांनो क्लार्कचं प्रमोशन म्हणजे लिपिक टंकलेखकचं प्रमोशन हे कशा पद्धतीने होते बघा. आता तुम्ही जॉईन होताना कनिष्ठ लिपिक म्हणून जॉईन होता. त्यानंतर वरिष्ठ लिपिक म्हणजे ह्याचं S6 असतं 19,900 वरिष्ठ लिपिक. त्यानंतर काही ठिकाणी पदनामं वेगवेगळे असू शकतात म्हणजे बऱ्याच ठिकाणी वरिष्ठ लिपिक म्हणतात काही ठिकाणी अव्वल कारकून म्हणतात पण साधारणपणे ही सिक्वेन्स असतो. वरिष्ठ लिपिक त्यानंतर आपण प्रमुख लिपिक किंवा प्रमुख लिपिक म्हणूयात म्हणजे हेड क्लार्क जो असतो. त्यानंतर अधीक्षक. या अशा पद्धतीनं तुम्ही इथं 38,600 बेसिकची ही पोस्ट आहे. इथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला वरिष्ठ लिपिकला 25,500 त्यानंतर इथं 35,400
आणि ही 38,600 अशा पद्धतीनं तुमचं प्रमोशन हे होत असतं. हे साधारणपणे 7 ते 8 वर्षात, हे 7 ते 8 वर्षात आणि हे 7 ते 8 वर्षात. त्यानंतर जे टॅक्स असिस्टंटचं प्रमोशन असतं ते मित्रांनो इथूनपासून डायरेक्ट सुरू होतं. म्हणजे टॅक्स असिस्टंटचं बेसिक येतं 25,500. त्यानंतरचं प्रमोशन हे STI म्हणून 6 ते 7 वर्षात होतं, पण आपण 7 वर्ष पकडू ॲव्हरेज, किंवा 7 ते 8 वर्ष पकडू. 7 वर्षानंतर तुमचं STI म्हणून प्रमोशन होतं, ज्याचं बेसिक आहे 38,700. मित्रांनो, थेट फरक जे लिपिकचं प्रमोशन 1, 2, 3 तिसरं प्रमोशन होणार आहे ते तुमचं पहिलंच प्रमोशन ते टॅक्स असिस्टंट नंतर असतं. आणि स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणजे स्वप्न असतं STI पोस्ट हे ड्रीम पोस्ट आहे, जी तुम्हाला आत्ता नसलं तरी 5 ते 7 वर्षाच्या किंवा 7-8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळू शकते. कुणाचंच ड्रीम पोस्ट अधीक्षक असणार नाही मित्रांनो. जितके विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा सुरू केली त्यांची ड्रीम पोस्ट अधीक्षक असणार नाही. त्यांची ड्रीम पोस्ट टॅक्स असिस्टंट असू शकते, किंवा जर तुम्ही कंबाईन ग्रुप बी करत असाल तर ती STI असते. मग तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट मिळवायची संधी इथे सहज आहे, इथे ती संधी नाही. त्यामुळे तुम्ही ही निवड केली पाहिजे. त्यानंतर दुसरं प्रमोशन बघा. हे जे दुसरं प्रमोशन असतं परत ते 7 ते 8 वर्षांना आपण कन्सिडर करू. हे प्रमोशन STO म्हणजे स्टेट टॅक्स ऑफिसर हे गॅझेटेड पोस्ट आहे मित्रांनो. ही गॅझेटेड पोस्ट आहे. तुम्हाला इतक्याच पटकन म्हणजे जवळपास 20 वर्ष पकडून चालू आपण मॅक्सिमम, किंवा एक 16 ते 20 वर्ष ॲव्हरेज पकडू आपण, तुम्ही गॅझेटेड पोस्टवर जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला इथे ही संधी उपलब्ध होते. म्हणजे आपण थोडंसं TAला फोकस करून हे थोडंसं लहान करून घेऊ. 1 मिनिट. आता तुम्ही जेव्हा लक्षात घ्याल TAचा मुद्दा, आपण फक्त TAचा मुद्दा घेऊयात, तर याला पहिला बेनिफिट आहे प्रमोशन. क्लर्कचं जे एंडिंगचं आहे ते याचं पहिलं प्रमोशन असतं. क्लर्क एंडिंग ते याचं पहिले प्रमोशन. त्यानंतर गॅझेटेड ऑफिसर व्हायची संधी तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. त्यानंतर एखादा उमेदवार जर 25 ते 27 या वयात TA म्हणून जॉईन झाला तर त्याचं 37व्या वर्षी, आपण हे मॅक्सिमम पकडतो आहे आपण 10 वर्ष, व्या वर्षी STI हे झालेलं असतं. हे 37 होणारच नाही, हे 33 ते 34 या दरम्यानच होऊन जातं. वय वर्ष बोलतो आहे मी, वय वर्षे त्यांच्या वयाची. तर तुम्ही 33 ते 34, 43 ते 44मध्ये STO झालेले असतात. म्हणजे तुम्हाला साधारणपणे 15 वर्षे गॅझेटेड पोस्टवर काम करायचं संधी मिळते. ही 15 वर्षे गॅझेटेड पोस्ट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही इथे या क्लर्कच्या ह्याच्यातून गेला, म्हणजे या क्लर्कच्या ह्याच्यातून तुम्ही गेला तर नायब तहसीलदार जर तुम्ही झाला किंवा इतर ठिकाणी प्रशासकीय अधिकारी, तर हे तुम्ही 55व्या वर्षी वगैरे व्हाल. कारण इतकी प्रमोशनं तुम्हाला 3 प्रमोशनं क्रॉस करायची आहेत. ही तुम्हाला संधी इथे मिळते. त्यामुळे प्रमोशनच्या बाबतीतसुद्धा TA हे पद वरचढच ठरते. त्यानंतर पुढचा मुद्दा जॉब प्रोफाईल. मित्रांनो, क्लर्कचं जॉब प्रोफाईल जे आहे, म्हणजे 1 मिनिट मी लिहूनच घेतो. क्लर्कचं जॉब प्रोफाईल जे आहे ते आणि टॅक्स असिस्टंटचं जॉब प्रोफाईल. मित्रांनो, तुम्ही क्लर्क झाल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर जी लिपिकाची कामं आहेत तीच करावी लागणार आहेत. पण टॅक्स असिस्टंट झाल्यानंतर तुम्हाला लिपिकाची कामं करावी लागतीलच, त्याचा विषय नाही. प्लस तुम्हाला इतर जी STIची
कामं असतात किंवा STIला असिस्ट करण्याची जी कामं असतात त्यात मग रेड मारणं आलं किंवा वसुली आली किंवा कारवाई आली, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळतात. इथे फक्त तुम्हाला लिपिकाचीच कामं म्हणजे फाईल तयार करणं, पुटिंग करणं, फाईल पुट करणं म्हणजे फाईल पुट करणं, या गोष्टी तुम्हाला इथे कराव्या लागतात. टॅक्स असिस्टंटला जॉब प्रोफाईल व्हर्साटाईल आहे. त्यानंतर जे थोडंसं म्हणजे सेमी कॉर्पोरेट टाईप म्हणता येईल म्हणजे वर्क कल्चर, हे थोडंसं शहरी असतं. त्यामुळे ही टॅक्स असिस्टंटला एनी टाईम बेटर ऑप्शन आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा. आता जर एवढी मी तुम्हाला माहिती दिली किंवा 3-4 मुद्द्यांवर आपण चर्चा केली, त्यानंतर तुम्हाला जर सर तुम्ही सांगा किंवा तुमचं मत काय आहे असा तुमचा जर मुद्दा येत असेल तर माझं एकमेव मत आहे, एकमेव मत, डोळे झाकून टॅक्स घ्या. जो मुंबईला थांबण्याचा विषय आहे तो तुम्हाला साधारणपणे 3 ते 5 वर्षात सुटू शकतो आणि दर शनिवारी रविवारी सुट्टी असते टॅक्स असिस्टंटला. त्यामुळे शुक्रवारी बसल्यानंतर शनिवारी सकाळी आपल्या गावी जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी टॅक्स असिस्टंटलाच प्रेफरन्स दिला पाहिजे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे आता थांबतो आहे कारण मी हे कन्क्लूड केलेलं आहे की तुम्ही टॅक्स असिस्टंटलाच प्रेफरन्स दिला पाहिजे. आता या ठिकाणी मी हे कन्क्लूड करतो आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला एक विनंती करायची आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांचं टॅक्स असिस्टंट किंवा इतर ठिकाणी निवड झालेली आहे, तर मित्रांनो आपल्या माध्यमातून मला हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे आपल्याला सांगायचं आहे की तुम्ही क्लर्कचं ऑप्टिंग आऊट करा. आपल्या एका मित्राला रोजगार मिळू शकतो. त्यामुळे आपण ऑप्टिंग आऊट करा, ही माझी कळकळीची विनंती आहे. त्यानंतर मित्रांनो, आत्ता काही म्हणजे मी पुन्हा व्हिडिओ जे क्लर्कचे प्राधिकरणाचे व्हिडिओ टाकत होतो ते टाकणार होतो, परंतु दरम्यानच्या काळात आज ही एक टॅक्स असिस्टंटची अपडेट आली. त्यामुळे मी पहिला हा मुद्दा किंवा हा व्हिडिओ बनवणं याला प्रेफरन्स द्यावं असं ठरलं. आणि क्लार्कचे व्हिडिओसुद्धा पडणारच आहेत. जी प्राधिकरणं राहिलेत त्याबद्दल कोणत्या प्राधिकरणाची तुम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपण इथे थांबूयात. धन्यवाद.